Hello students, we are seeing class 10 geometry chapter 3, that is circle. Okay, in the previous video we have studied about different properties of circle. New topic, that is tangent and secant drawn to the circle, and we have studied about tangent theorem. Okay, आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टँजंट थेरम पाहिला होता आणि कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. ओके, हे दोन कन्सेप्ट आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. ओके, आता आपण काय करूया, आपण टँजंट सेगमेंट थेरम कन्सिडर करणार आहोत. टँजंट सेगमेंट थेरम, त्याच्या आधी आपल्याला टँजंट सेगमेंट म्हणजे काय ते माहिती पाहिजे. What is the meaning of tangent segment? आता suppose this is a circle and this is one point on the circle. How many tangents we can draw from this point? If there is a point on a circle, then how many tangent we can draw? We can draw only one tangent passing through that particular पॉइंट. ओके, हा जर सर्कलचा पॉइंट असेल तर त्या पॉइंटमधून आपण काय करू शकतो, फक्त एक स्ट्रेट लाईन जी सिंगल पॉइंटमध्ये टच करते टँजंट, ती एकच काढू शकतो. या पॉइंटमधून दुसरी लाईन जाणं पॉसिबलच नाही आहे. ओके, जर हा पॉइंट सर्कलच्या बाहेर असेल तर सपोज ही सिच्युएशन आहे तुमची. ओके, आणि पॉइंट इथे आहे ए. या पॉइंटमधून तुम्ही या सर्कलला किती टँजंट ड्रॉ करू शकता पहा. एक टँजंट तुम्ही असं ड्रॉ कराल. ओके ओके, आणि दुसरा टँजंट तुम्ही हा या पॉइंटमधनं अपोजिट डायरेक्शनमध्ये, आता हा माझा टँजंट नाही झाला आहे ॲक्च्युली, असा ड्रॉ करू शकता. ओके, ही जी सेकंड टाइम काढलेली लाईन आहे ना, कन्सिडर दॅट एज ए टँजंट. तर when the point is out of the circle, we can draw two tangents to that circle, and the distance between this point and point of contact, suppose this is x and this is y, ax and ay, these line segments, they are called as tangent segment. Okay, what is this? So first thing we can write definition or notes, we will say it. First point we can write, we can draw only one tangent passing through a point on a circle. Okay, we can draw only one tangent passing through a point on a circle, and we can draw two tangents from a point outside the circle. आउटसाइड पॉइंट मधनं आपण किती टँजंट्स ड्रॉ करू शकतो, दोन टँजंट्स ड्रॉ करू शकतो आपण. ओके, अँड द डिस्टन्स बिटवीन ए पॉइंट अँड, कोणता पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट, अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट of a tangent is called what? Tangent segment. Tangent segment, त्यांना आपण काय म्हणतो, tangent segment म्हणतो. In this figure, in above figure, ax
and AY, these are what? Sorry, AX and AY, these are tangent segments. यांना आपण काय म्हणतो? टँजंट सेगमेंट असं म्हणतो. ओके, कळलं? ठीक आहे. तर आता या टँजंट सेगमेंटवर बेस्ड थेरम काय आहे ते पाहूया. स्टेटमेंट आहे, आधी नाव लिहून घेऊया. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय आहे पहा. स्टेटमेंट आहे याचं, tangent segments drawn from an external point to a circle are congruent. Okay, tangent segments drawn from an external point to a circle are congruent. एक एक्सटर्नल पॉइंट जर तुम्ही कन्सिडर केला, याचं मीनिंग पहा. हा सर्कल आहे, इथे एक्सटर्नल पॉइंट आहे एक ए, याचं नाव म्हणूया आपण बी. थोडासा ही जी डायग्राम आहे ना बेटा, स्केल न वापरल्यामुळे थोडी बिघडते आहे, तेवढं कन्सिडर करा. हा, तुम्ही स्केल घेऊन ड्रॉ करू शकता. ओके, दिस इज सी, सेंटर इज ओ. सपोज तुम्हाला काय म्हटलेलं आहे, एक्सटर्नल पॉईंटमधून तुम्ही दोन टँजंट सेगमेंट ड्रॉ केले. हे टँजंट सेगमेंट कसे असतात? दे आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे ए बी आणि ए सीच्या व्हॅल्यूज कशा आहेत? सेम आहेत, ते कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी पहिली गोष्ट आपण काय करून घेणार? आपण गिवन लिहिणार. सी गिवन, व्हॉट इज इट? A, B and AC are tangent segments drawn from an external point A of a circle with center ओ. ओके, ओ सेंटर असलेल्या एका सर्कलमध्ये ए या एक्सटर्नल पॉईंटपासनं आपण दोन टँजंट्स ड्रॉ केले. ओके, त्यातले ए बी आणि ए सी हे काय आहेत? टँजंट सेगमेंट्स आहेत. ओके, टू प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला? टू प्रूव्ह तुम्हाला करायचं आहे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए सी. कसं प्रूव्ह करणार पहा, आपण हे पुढच्या पेजवर करूया. टू प्रूव्ह लिहून घ्या. ओके, चला. सी, ओके. प्रूफ करण्यासाठी मी पुन्हा ती डायग्राम इकडे काढून घेते. सर्कल विथ सेंटर ओ, ए बी आणि ए सी. ओके, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट ए बी इक्वल टू सेगमेंट ए सी. यासाठी आधी आपण काय करूया? कन्स्ट्रक्शन करून घेऊया. जॉईन ओ बी अँड ओ सी. फर्स्ट थिंग, जॉईन ओ बी ओ सी अँड ए ओ. मी ए ओ पण जॉईन करून घेतला. आता केअरफुली पहा, तुम्हाला या कंडिशनमध्ये दोन ट्रायंगल्स मिळाले ना. एक आहे कुठला? वरचा ट्रायंगल. मी डायग्राम ट्रेस करते, त्याच्याकडे लक्ष द्या. ए बी आणि ओ हा ट्रायंगल, ए बी आणि ओ. ओके, आणि दुसरा ट्रायंगल आहे ए ओ आणि सी. लिहा. इन ट्रायंगल ए बी ओ and ट्रायंगल ए सी ओ, ए ओ सी और ए सी ओ. आता पहा, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही सांगू शकता की ओ बी इक्वल टू ओ सी. कसं काय म्हणणार? ओ बी इक्वल टू ओ सी कसं काय म्हणणार?
कारण हे काय आहे, दोन्ही वर्तुळाच्या रेडियस आहेत, बरोबर आहे. त्यामुळे ते इक्वल असणं कसं आहे, ते इक्वल असायलाच पाहिजे. ओके. सेकंड थिंग यू कॅन से इज दिस अँगल इज 90 डिग्री. दिस अँगल विल बी अगेन 90 डिग्री. वाय? बिकॉज ऑफ टँजंट थेरम. हा टँजंट आहे ना AC, मग त्या ACवर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी जर मी रेडियस ड्रॉ केली तर ती कशी असेल, ACला परपेंडिक्युलर असेल. असा थेरम आपण पाहिलेला आहे ना, टँजंट थेरम. त्यानुसार हा जो अँगल आहे, अँगल C इक्वल टू अँगल B इक्वल टू 90 डिग्री तुम्ही म्हणू शकता. ओके. आणि ही जी मिडल साईड आहे तुमची AO, दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे ना, वरच्या ट्रायंगलमध्ये पण आहे आणि खालच्या ट्रायंगलमध्ये पण आहे. म्हणजे ही काय होईल, तुमची कॉमन साईड होईल ना. म्हणजे ही पण काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे मी असं लिहू शकते की इन ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल ACO सेगमेंट OB कॉन्ग्रुएंट सेगमेंट OC. रिझन काय लिहिणार मी, रिझन असं खाली लिहिते, बोथ रेडियस ऑफ सेम सर्कल. ओके, ऑफ सेम सर्कल. सेकंडली आय कॅन राईट अँगल B इक्वल टू अँगल C. जनरली जेव्हा अँगल्स आपल्याला दिलेले असतात ना, तेव्हा कॉन्ग्रुएंटचं साईन नाही लिहून फक्त इक्वल लिहिलं तरी पण चालतं. ओके. पण जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही इथे पण कॉन्ग्रुएंट देऊ शकता, काही फरक पडत नाही. अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C. रिझन काय आहे याचं रिझन आहे टँजंट थेरम. ओके, टँजंट थेरम. आणि AO कॉन्ग्रुएंट AO, सेगमेंट AO कॉन्ग्रुएंट सेगमेंट AO. रिझन काय आहे, कॉमन साईड. ओके. मग हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील का, आणि झालेच तर कुठल्या प्रॉपर्टीनुसार. तुमचं पहा, हा अँगल, ही साईड आणि ही साईड जी स्वतःशी कॉन्ग्रुएंट असते तिथे आपण असा टिल्ट काढतो ना, बरोबर आहे ना. आता साईड अँगल नावाची टेस्ट आपल्याकडे आहे का, नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही राईट अँगल आहे तुमचा, हा आहे ना राईट अँगल. एक साईड आणि हायपोटेनस कॉन्ग्रुएंट असेल तर तो ट्रायंगल कसा असतो, कॉन्ग्रुएंट असतो. हे आपल्याला माहिती आहे. प्रॉपर्टीचं नाव काय आहे, RHS, राईट हायपोटेनस साईड थेरम. ओके. देअरफॉर वी कॅन राईट ट्रायंगल ABO कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ACO. रिझन काय आहे, राईट हायपोटेनस साईड टेस्ट, RHS टेस्ट. ओके. देअरफॉर, आणि जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे उरलेले जे हे आहेत कंपोनंट्स ते पण कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर वी कॅन से सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. वाय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके. पहा, तुम्हाला AB इक्वल टू AC कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं होतं, जे तुम्ही प्रूव्ह केलं. आय कॅन राईट हिअर हेन्स प्रूव्ड. ओके, हेन्स प्रूव्ड. थेरम लिहून घ्या आपल्या बुकमध्ये. ओके. यानंतर याच्यावर बेस्ड आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम्पल्स. See the first example. See the problem. In figure, circle with center D touches the sides of angle ACB at A and B. If angle ACB equal to 52 degree, find the measure of angle ADB. What is the situation? There is a circle. हा सर्कल आहे तुमचा with center C. D हा त्याचा काय आहे, सेंटर आहे. हा सर्कल त्याचा सेंटर आहे D. ओके. हा अँगल, एक अँगल आहे तुमचा, इट टचेस म्हणजे टच करतो हा सर्कल कुणाला, द साइड्स ऑफ अँगल ACB. दिस अँगल. ओके. ACB या अँगलच्या साइड्सला A आणि B पॉइंटमध्ये ॲट A अँड B हा काय करतो, टच करतो. कोण, सर्कल. म्हणजे सिम्पली काय, CA आणि CB या काय आहेत, या सर्कलचे दोन टँजंट्स आहेत. ओके. अँगल ACB, अँगल ACB इक्वल टू 52 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ADB. ADBचं मेजर काढा म्हणताय.
कसं काढणार? यासाठी एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, जेव्हा जेव्हा आपल्याला टँजंट दिलेला आहे तेव्हा आपल्याला काय दिलेलं असतात? जेव्हा जेव्हा आपल्याला टँजंट्स दिलेले आहेत तेव्हा आपल्याला दिलेले आहेत की इथे टँजंट रेडियस मधला अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. हे आपल्याला दिलेलं असतं, बरोबर? म्हणजे पहा, हा 90 झाला, हा पण 90 झाला, आणि हा दिसत म्हणजे ही लाईन स्ट्रेट नाही आहे बरं का, थोडं केअरफुली पहा. ही लाईन कशी आहे? स्ट्रेट नाही आहे. ए, सी, डी आणि बी हा तुम्हाला क्वाड्रिलॅटरल मिळेल. काय मिळेल? क्वाड्रिलॅटरल. आणि मला माहिती आहे क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साईड्सची ॲडिशन, सगळ्या अँगल्सची ॲडिशन किती होते? 360 होते ना. मग ती प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. आधी लिहा. इन फिगर आय कॅन राईट अँगल ACB इक्वल टू 52 डिग्री. ओके. अँगल हा कोणता आहे? अँगल पाहता, याचं नाव काय आहे? CAD. अँगल CAD इक्वल टू 90 डिग्री. ओके. अँगल CBD, अँगल CBD इक्वल टू अगेन 90 डिग्री. या दोघांचं कंबाईन रिजन तुम्ही लिहू शकता टँजंट थेरम. ओके. मग तुम्हाला काय काढायचं आहे? अँगल ADB इक्वल टू किती? ADB हा अँगल तुम्हाला काढायचा आहे. देअरफॉर मी असं लिहू शकते, हे तीन अँगल्स, अँगल ACB प्लस अँगल CAD प्लस अँगल CBD प्लस अँगल ADB म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे सगळे अँगल्सची ॲडिशन इक्वल टू मी लिहू शकते 360 डिग्री. ओके. प्रॉपर्टीचं नाव काय आहे? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. प्रॉपर्टीचं नाव आहे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके. ओके. मग या प्रॉपर्टीनुसार व्हॅल्यूज पुट करा. 52 डिग्री प्लस CAD मीन्स 90 डिग्री प्लस CBD मीन्स 90 डिग्री प्लस अँगल ADB इक्वल टू 360 डिग्री. ॲडिशन करा यांची, किती होईल? 9 9 18 18 5 23 ना. 232 प्लस अँगल ADB इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर अँगल ADB इक्वल टू 360 मायनस 232 इक्वल टू किती होईल? 10तून 2 गेले 8 राहिले, 6तून 4 गेले 2 राहिले आणि 128 डिग्री. अँगल ADB इक्वल टू किती मिळाला तुम्हाला? 128 डिग्री. कळालं? टँजंट थेरमचा यूज करून आपण काय केलं? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ठीक आहे. हां, चला आता आपण स्टार्ट करूया एक्सरसाइज नेक्स्ट, दॅट इज प्रॅक्टिस सेट 3.1. ओके. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम पहा, मी लिहिला आहे इथे. इन फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. द लाईन AB इज टँजंट ॲट A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे की रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर आहे आणि AB ही जी लाईन आहे ही टँजंट आहे. ओके. याच्यावर बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम्स काय करायचे? सॉल्व्ह करायचे. यातला फर्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. ओके. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB आणि वाय? बोला. अँगल CAB मी काय करते? ही CA जॉईन करून टाकते. CAB चे मेजर किती असेल? टँजंट थेरम आपल्याला सांगतो की रेडियस ड्रॉन ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज परपेंडिक्युलर टू टँजंट. ओके. मग त्या रूलनुसार इथे हे डिस्टन्स कसं असेल? परपेंडिक्युलर असेल ना. म्हणजेच काय? म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे, सॉरी, ही लाईन याला परपेंडिक्युलर असल्यामुळे यांचा अँगल किती असेल? 90 डिग्री असेल. मी इथे लिहू शकते अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय आहे याचं? रिझन आहे टँजंट थेरम. ओके. टँजंट थेरम हा झाला क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट. लेट अस सी द सेकंड पार्ट. व्हॉट इज द
distance of C from line A B. C पॉइंट पासून लाईन ए बीचं डिस्टन्स काय आहे ते सांगा. डिस्टन्स कसं आयडेंटिफाय करायचं, तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला आठवते मी जेव्हा परपेंडिक्युलर तुम्हाला हा पार्ट शिकवला होता, परपेंडिक्युलर ड्रॉ करताना, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही पॉईंट आणि लाईन यामधलं डिस्टन्स जर आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण काय करतो, त्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. आणि जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल ते डिस्टन्स म्हणजे त्यांच्यामधलं ते परपेंडिक्युलरची जी लेंथ आहे ती म्हणजे त्या पॉईंट आणि लाईनच्या मधलं काय असतं, डिस्टन्स असतं. तर आपण इथे लिहू शकतो, म्हणजे आधी स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहू आपण. द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाइन इज इक्वल टू द लेंथ ऑफ ए परपेंडिक्युलर drawn from the point on the line. ओके. मग आपल्या सिच्युएशनमध्ये सी पॉईंटपासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तुम्ही ए बीवर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सी ए इज परपेंडिक्युलर टू ए बी. देअरफॉर सी ए इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C from AB. CA is the distance of point C from AB. हे आपण असं म्हणू शकतो. Therefore distance किती होईल, distance equal to CA equal to CA काय आहे, रेडियस आहे. रेडियसची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, 6 है ना, 6 सेंटीमीटर. ठीक आहे, हा झाला सेकंड पार्ट. थर्ड पार्ट पहा काय आहे. तुम्हाला दिला आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी तुम्हाला काढायला लावलेला आहे. दिलेलं काय आहे पहा, तुम्हाला ए व बी मधलं डिस्टन्स 6 दिलेलं आहे आणि रेडियस आपल्याला ही 6 माहिती आहे आणि इथे 90 डिग्रीचा अँगल होतो हे पण माहिती आहे आपल्याला. मी काय करते, बी सी जॉईन करते. केला. आता पहा इथे काय मिळाली सिच्युएशन. इन ट्रायंगल ए बी सी तुम्हाला माहिती आहे अँगल ए इक्वल टू 90 डिग्री माहिती आहे ना, का, कारण की टँजंट थेरम. देअरफॉर अप्लाय करा पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय म्हणू शकता तुम्ही, हायपोटेनस कोणता आहे याचा, बी सी आहे. बरोबर आहे ना, म्हणजे बी सीचा स्क्वेअर, बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण. इक्वल टू ए सी म्हणजे 6 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर इक्वल टू 36 प्लस 36 इक्वल टू 72. ओके. बी सी स्क्वेअर इक्वल टू तुम्हाला मिळाला 72. देअरफॉर बी सी इक्वल टू √72. प्लस मायनस असतं पण आपण मायनस व्हॅल्यूज घेत नाही कारण डिस्टन्सेस कधी पण निगेटिव्ह नसतात. ओके. दॅट इज इक्वल टू √, मी याला लिहू शकते 36 मल्टिप्लाइड बाय 2 है ना. 36चा स्क्वेअर रूट निघतो किती, 6. याचा आन्सर मिळेल 6√2. बी सीची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, बी सी इक्वल टू 6√2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज व्हॉट, इट इज 6√2. ओके. फोर्थ प्रॉब्लेम पाहूया यातलंच. फोर्थ पार्ट काय म्हणतोय पहा तुम्हाला. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड वाय. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. पुन्हा वापस जाऊया डायग्राममध्ये. आता इथे सिच्युएशन पहा. तुम्हाला ही साईड 6 आहे माहिती आहे, ही साईड 6 आहे माहिती आहे, हा अँगल 90 आहे हे माहिती आहे. तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी आणि सी. ए बी सी मीन्स हा अँगल तुम्हाला काढायचा आहे. कसं काढणार, काय दिलेलं आहे अजून आपल्याला एक्स्ट्राचं, तर इथे केअरफुली पहा.
तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं हे आहे की या दोन साईड्स इक्वल आहे. जर या दोन साईड्स इक्वल आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आयसोस्केलस ट्रायंगल होईल. आयसोस्केलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आपल्याजवळ अशी आहे की दोन साईड्स जर इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट अँगलसुद्धा कसे असतात? इक्वल असतात. मग सपोज हा अँगल मी एक्स घेतला तर तुमचा हा जो दुसरा अँगल आहे अपोजिट साईडच्या म्हणजे इक्वल साईडचे जे दोन अँगल्स आहेत बेस अँगल्स एक्स एक्स तुम्ही घेऊ शकता. ओके, तर ही प्रॉपर्टी आपण इथे लावूया. पहा, आधी काय म्हणाल तुम्ही? ट्रायंगलचं नाव पहा काय आहे? ट्रायंगल ABC. मग मी असं म्हणते की ट्रायंगल ABC इज आयसोस्केलस ट्रायंगल. ओके, therefore angles opposite to equal sides are equal. इक्वलच्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट लिहिलं तरी पण चालेल. ओके, काय म्हणू शकतो आपण? अँगल्स अपोजिट टू इक्वल साइड्स आर इक्वल. देअरफॉर अँगल्स पहा कोणकोणते आहेत. या अँगलचं नाव आहे ABC आणि या अँगलचं नाव आहे ACB. ओके, म्हणजे मी असं म्हणू शकते अँगल ABC इक्वल टू अँगल ACB इक्वल टू एक्स म्हणूया. याला मी से म्हणते इथे. समजा आपण सपोज करतोय की ते अँगल काय आहे? एक्स आहे. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल CAB इक्वल टू होईल 180 डिग्री. का? रिझन काय आहे याचं? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या अँगल सम प्रॉपर्टीनुसार यांची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? याची व्हॅल्यू मिळेल 180 डिग्री. अँगल्सची व्हॅल्यूज पुट करा. एक्स प्लस CAB आपला किती होता? 90 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर एक्स प्लस एक्स मीन्स 2x प्लस 90 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर 2x इक्वल टू 180 मायनस 90. बरोबर ना? ओके, देअरफॉर 2x इक्वल टू व्हॉट? 2x इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर x इक्वल टू 45 डिग्री. x 45. x काय होता तुमचा? अँगल. देअरफॉर अँगल तुम्हाला विचारलेला कोणता होता? ABC इक्वल टू 45 डिग्री. ओके, तर असा झाला हा प्रॉब्लेम. एका प्रॉब्लेममध्ये किती प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व होते? 4 प्रॉब्लेम्स. आपण 4ही इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आहे असं कन्सिडर करून याला सॉल्व्ह केलं. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट प्रॉब्लेम. आता करूया सेकंड. सेकंड प्रॉब्लेम पहा काय आहे आता. इन फिगर O is the center of the circle. This is the figure. O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. Okay, length OR is 10 centimeter and radius of the circle is 5 centimeter. Radius draw करून घेते मी इथे. This radius is 5 centimeter. Okay, then find the length of each tangent segment. What is the measure of angle MRO? हा आहे हा MRO. And what is the measure of angle MRN? ओके, या 3 सिच्युएशन आहे. यांचे आपल्याला काय करायचे? आन्सर्स लिहायचे आहे. ओके, सो फर्स्ट सिच्युएशन सी तुम्हाला काय करायला लावले आहे? एक डायग्राममध्ये पुन्हा एकदा पहा. एक O सेंटर असलेला सर्कल आहे. त्याला R पॉईंटमधून 2 टँजंट सेगमेंट्स ड्रॉ केले, RM आणि RN. तुम्हाला प्रत्येक टँजंट सेगमेंटची लेंथ काढायची आहे आणि जे स्पेसिफाय केलेले आहेत ते अँगल्स काढायचे. ओके, सी द फर्स्ट प्रॉब्लेम ए. आता इथे पहा, हा OM5 रेडियस आहे, MR टँजंट सेगमेंट आहे आणि ही OR काय आहे? जो पॉईंट होता टँजंट सेगमेंटचा एक्सटर्नल पॉईंट आणि O यांना जॉईन केलं. ही लेंथ तुम्हाला मिळाली आहे 10. तुम्ही गॅरंटीने सांगू शकता की इथे 90 डिग्रीचा अँगल असेल, म्हणू शकता? हो. पहिले लिहा इन ट्रायंगल. कोणता आहे रे हा ट्रायंगल? MRO.
MRO. तुम्ही म्हणू शकता अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री. OMR इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय आहे? टँजंट थेरम आहे. ओके, रिझन आहे याचं टँजंट थेरम. देअरफॉर ट्रायंगल MRO इज राईट अँगल ट्रायंगल. हे नाही लिहिलं ॲक्च्युली तरी पण चालेल. हां, राईट अँगल ट्रायंगल. LED नाही आहे हां ते. देअरफॉर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम हायपोटेनस कोणता आहे यातला? ही साईड आहे का MR? नाही. हायपोटेनस कुठला असतो? जो 90 डिग्रीच्या अपोजिट असतो. हा 90 डिग्रीच्या अँगलच्या अपोजिट असणारी साईड हायपोटेनस म्हणजे OR हायपोटेनस आहे तुमचा. तुम्ही लिहाल हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. ओके, OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करा. 10 स्क्वेअर इक्वल टू OM किती आहे? 5 स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. म्हणजे हा होईल 100 इक्वल टू 25 प्लस MR स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर MR स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 25 म्हणजे MR स्क्वेअर इक्वल टू 75 म्हणजे MR इक्वल टू √75. ओके, स्क्वेअर रूट काढला आपण त्याचा. देअरफॉर MR इक्वल टू काय होईल? इक्वल टू मी याला लिहू शकते 75 मीन्स 25 3 बरोबर ना. 25 5चा स्क्वेअर रूट आहे. तर याला मी 25चा स्क्वेअर रूट बाहेर काढला 5√3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ MR. MR इक्वल टू 5√3. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट. MR पण 5√3 आणि RN पण 5√3. ओके, टँजंट सेगमेंट्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. ओके, आता सेकंड कंडिशन पहा. सेकंड पार्ट याचा तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे अँगल MRO इक्वल टू किती? अँगल MRO कसा काढाल पहा. तुम्ही जर केअरफुली ही डायग्राम ऑब्झर्व केली तुमच्या लक्षात येईल की ही जी साईड आहे ही 5 आहे आणि हायपोटेनसच्या कशी आहे? हाफ आहे. ओके, या प्रॉपर्टीचा यूज करून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सी व्हॉट इज गिवन हिअर. OM इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड OR इक्वल टू 10 सेंटीमीटर. बरोबर, हे दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर आय कॅन राईट OM इक्वल टू हाफ ऑफ OR. OM काय आहे? हाफ आहे ORच्या. आपल्याजवळ एक प्रॉपर्टी आहे 30 थेरम. ओके, काय आहे? 30 60 90 थेरम. तो आपल्याला सांगतो की अकॉर्डिंग टू 30 60 90 थेरम काय सांगतो आपल्याला हा थेरम? की अँगल जो असतो तुमचा जो 30 डिग्रीचा अँगल असतो त्याच्या समोरची साईड अपोजिट साईड हायपोटेनसच्या हाफ असते. ही प्रॉपर्टी आपल्याला याच्यावरून कळते. तर आपण म्हणू शकतो अकॉर्डिंग टू 30 60 90 थेरम साईड अपोजिट ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. ओके, मग त्या रूलनुसार अँगल तुमचा पहा 5च्या अपोजिट अँगल कोणता होईल? ही जी 5 साईड आहे याच्या अपोजिट अँगल आहे हा MRO. ओके, तो किती आहे तुमचा? 30 डिग्रीचा आहे. तुम्ही म्हणू शकता अँगल कोण रे? MRO इक्वल टू 30 डिग्री. ओके, हा झाला तुमचा सेकंड पार्ट. आता तुम्हाला थर्ड पार्ट काढायचा आहे अँगल MRN. पहा तर अँगल MRN हा काढायचा आहे. हा तुमचा 30 डिग्रीचा अँगल मिळाला आहे. हा कसा काढाल? त्यासाठी काय करा? ON जॉईन करून घ्या. केलं. आता पहा हा पुढे थर्ड पार्ट करतोय आपण सॉल्व. थर्ड पार्ट सॉल्व करायसाठी मी काय करते? ही डायग्राम पुन्हा काढून घेते इथे. ओके,
किंवा आपण असं करूया ना, हा पोर्शन मी असा ठेवते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डायग्राम पण दिसेल आणि मला डायग्राम काढण्याची आवश्यकता पण नाही पडणार. थर्ड पार्ट तुम्हाला काय काढायचं आहे पहा. अँगल दिसतंय का पण, अँगल MRN इक्वल टू क्वेश्चन मार्क हे काढायचं आहे तुम्हाला. त्यासाठी आपण 2 ट्रायंगल कन्सिडर करू, ते कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करू. म्हणजे हा 30 असेल तर हा पण 30 होईल असं आपण म्हणू शकतो. पहा तर, इन ट्रायंगल MRO अँड ट्रायंगल NRO, तुम्ही म्हणू शकता MR सेगमेंट MR कॉन्ग्रुएंट सेगमेंट RN म्हणू शकता. कारण काय, याचं टँजंट सेगमेंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम. ओके, त्यानंतर तुम्ही अजून काय म्हणू शकता, MR झाल्यानंतर OR सेगमेंट OR कॉन्ग्रुएंट सेगमेंट OR, कारण कॉमन साईड दोघांमध्ये कॉमन आहे हे म्हणू शकता तुम्ही. आणि अजून काय रे, सेगमेंट OM कॉन्ग्रुएंट सेगमेंट ON, कारण बोथ रेडियस ऑफ सेम सर्कल. ओके, देअरफॉर ट्रायंगल MRO कॉन्ग्रुएंट ट्रायंगल NRO. रिझन काय आहे, SSS टेस्ट. SSS टेस्टने 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर यू कॅन से अँगल MRO कॉन्ग्रुएंट अँगल कोण रे, NRO. रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, या रूलनुसार 2 अँगल्स इक्वल झाले. देअरफॉर अँगल NRO इक्वल टू किती, 30 डिग्री. देअरफॉर हा कंप्लीट अँगल आता MRN किती होईल, अँगल MRN इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO इक्वल टू 30 प्लस 30 60 डिग्री. अँगल MRN इक्वल टू किती मिळालं तुम्हाला, 60 डिग्री. ठीक आहे, हे झालं तुमचं नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 3. ओके, चला प्रॉब्लेम नंबर 3 पहा. 3 मध्ये काय दिलंय आपल्याला, एक आहे सेगमेंट RM आणि सेगमेंट RN. ओके, सेगमेंट 2 R लिहिलं मी, RM अँड सेगमेंट RN. These are tangent segment of a circle with center O. Prove that segment OR is it bisect angle MRN as well as angle MON. हे प्रूव्ह करायचे तुम्हाला की OR मुळे हा कंप्लीट अँगल बायसेक्ट होतो आणि हा कंप्लीट अँगल पण काय होतो, बायसेक्ट होतो. ओके, या प्रॉब्लेमची मी फक्त हिंट प्रोव्हाइड करणार आहे. पहा, तुम्हाला हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवायचा आहे. जे मी डॉटने इंडिकेट केले ना, ते 2 अँगल्स तुम्हाला इक्वल दाखवायचे. आणि जे मी क्रॉसने इंडिकेट केले ते 2 पण मला काय करायचे, इक्वल दाखवायचे. एवढं इक्वल दाखवलं म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की ही जी मधली लाईन होती तुमची OR, इने ह्या कंप्लीट अँगलचे 2 इक्वल पार्ट केले म्हणजे MONचा हा अँगल बायसेक्टर आहे. आणि इकडच्या अँगलचे पण इक्वल पार्ट केले म्हणजे याचा पण हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. त्यासाठी पहिले तुम्हाला प्रूव्ह करायचे स्टेप 1, प्रूव्ह ट्रायंगल MRO कॉन्ग्रुएंट ट्रायंगल NRO. मी मेथड नाही लिहित आहे, मेथड तुम्हाला माहिती आहे कशी. पहा, याच्या आधीच्याच प्रॉब्लेममध्ये आपण केलं होतं MO कॉन्ग्रुएंट ON, MR कॉन्ग्रुएंट NR आणि OR कॉन्ग्रुएंट OR. म्हणजे SSS टेस्टने तुम्ही 2 ट्रायंगल्स काय म्हणू शकता, कॉन्ग्रुएंट म्हणू शकता. देअरफॉर यू कॅन राईट अँगल MOR कॉन्ग्रुएंट अँगल NOR, कारण CACT नुसार. ओके, देअर अँड अँगल इकडच्या साईडला म्हणाल तुम्ही MRO कॉन्ग्रुएंट अँगल NRO, पुन्हा रिझन CACT. देअरफॉर या अँगलचे कंप्लीट अँगलचे 2 हाफ पार्ट झाले.
इक्वल आणि इथे पण इक्वल पार्ट झाले, म्हणजेच आपण म्हणू शकतो की ओ आर इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MRN अँड अँगल MON. ओके, ही मेथड पूर्ण लिहायची आहे. हां, त्यानंतर याला जितकं सिस्टमॅटिक लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता तितकं तुमच्यासाठी काय होईल, बेनिफिशियल होईल. ओके, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा स्वतःच्या मनाने. थर्ड प्रॉब्लेम. See the fourth problem, last problem. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 centimeter? दोन पॅरलल टँजंट्स आहेत, म्हणजे हे जे पॅरलल टँजंट्स आहेत ही लाईन याला पॅरलल आहे. ओके, आणि याची मी काय करते, मी सेंटरमधून पास होणारी जर ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, याला नाव देऊया आपण, काय नाव देऊया, A, C आणि B. ओके, इथे पहा, इथे 90 डिग्रीचा अँगल बनतो आहे. ओके, आणि इथे पण 90 डिग्रीचा अँगल बनतो आहे. ओके, तर मी काय कन्सिडर करू शकते, आता याला मी पहिली सिच्युएशन अशी लिहिते, लाईन्सला नाव देऊया L आणि M. ओके, लाईन L अँड M आर टँजंट्स. फर्स्ट सिच्युएशन, line L is parallel to line M. This is second situation. Okay, and angle A equal to angle B equal to 90 degree. हे आपण म्हटलं, angle A equal to angle B equal to 90 degree. Therefore, I can write AB is a straight line. का? ही ट्रान्सव्हर्सल होईल ना, ही स्ट्रेट लाईन. इथे पण 90चा अँगल बनतो, इथे पण 90चा अँगल बनतोय, म्हणजे ही काय आहे, हे दोन इंटेरियर अँगल्स होतील ना. इंटेरियर अँगल प्रॉपर्टीनुसार ही काय होईल, AB ही ट्रान्सव्हर्सल होईल. AB स्ट्रेट लाईन, आपण याला काय म्हणूया, ट्रान्सव्हर्सल ऑफ बोथ टँजंट्स. ओके, देअरफॉर distance between AB will be equal to the distance between two parallel lines, that is equal to AC plus CB equal to 4.5 plus 4.5 equal to 9 centimeter. आन्सर काय आलं तुमचं, 9 centimeter. Therefore, distance between two parallel lines is 9 सेंटीमीटर. ठीक आहे, 9 सेंटीमीटर काय होईल, दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स होईल. ओके, त्यांच्या रेडियसची च्या डबल. ठीक आहे, तर 3.1 एक्झरसाइज आपण सॉल्व्ह केली. ही पूर्ण एक्झरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे, आणि जे सॉल्व्ह प्रॉब्लेम मी एक्सप्लेन नाही केलं ते पण स्वतःच्या मनाने सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे, बाकीचं नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू. बाय.